मित्रांनो नमस्कार. ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात आपले पुन्हा स्वागत. मी विक्रांत जोशी. मित्रांनो, आजचा विषय अर्थातच राजकीय आहे, पण हे जे मी आज तुम्हाला सांगणार आहे हे एक ऑब्झर्वेशन आहे आणि हे ऑब्झर्वेशन माझं खूप दिवस झाले सुरू होतं आणि काही लोकांशी बोललो आणि त्या लोकांनी पण त्याला दुजोरा दिला. आणि याचं एक उदाहरण मी तुम्हाला म्हणजे या राजकीय व्यक्तीबद्दल जे पण काही मी बोलणार आहे त्या व्यक्तीचं मी तुम्हाला थोडंसं साधारणपणे एक उदाहरणावरनं त्याची गंमत सांगतो. कसं असतं, आपण लग्नाच्या आधी आपले सगळेच कॉलेजमध्ये असतो, तरुण असतो, तर त्या वयात आपल्याला ते आवडतं. म्हणजे त्या काळी आपल्याला अफेअर्स आवडतात. आपण जर लग्नाच्या बिफोर मॅरेज खूप काही लोक असे असतात जे नाही आपलं एक अफेअर झालं पाहिजे वगैरे, तर ते प्रेमात पडतात वगैरे. ते वय तसं असतं. आता प्रेमात पडल्यानंतर ऑब्व्हियसली आपले रिलेशन्स, कारण त्या काळी आपण थोडंसं कॉलेजमध्ये वगैरे कसं असं थोडंसं आपण वी आर कमिटेड, वी आर पॉझिटिव्ह, वी आर थोडंसं म्हणजे आपल्याला असं छक्के पंजे कळत नसतात रिलेशनशिपमधले वगैरे. तर पण असं लांब लचक एक अफेअर असतं. कोणाचं 2 वर्ष चालतं, कोणाचं वर्षभर चालतं, 5 वर्ष, कोणाचे लग्न होतात त्या अफेअरमधनं. पण ते लग्न होण्याच्या आधी ना कधी कधी आपलं नाही का, आता आजही म्हणजे आता माझ्याही लग्नाला 20 वर्ष होत आले, तर कधी कधी थोडंफार भांडणं होतात, मनमुटाव होतात. पण त्याच्यात काय असतं, लग्नाच्या आधीचे ना हे कपल लोक काय करतात, हे लोक ब्रेक घेतात. एस्पेशली म्हणजे मेट्रोजमध्ये वगैरे तर फार ही प्रथा आहे की अरे ब्रेक विल टेक अ ब्रेक राईट नाव रिलेशनशिपमध्ये. का तर जमत नाही बाबा, एक 6 महिने आपण दोघं वेगवेगळे राहू. आणि त्या 6 महिन्यात नेमकं आपल्याला कोणाशी अजून प्रेम होतं आणि त्या जे प्रेम होतं ना टेम्पररी, त्याला मी फ्लिंग म्हणतो किंवा रिबाउंडमधनं झालेलं अफेअर असतं ते. आता तो हे जर रिबाउंड जे होतं ना हे खतरनाक असतं खूप. ते आपल्याला कारण आपल्या ब्रेन्समध्ये और हार्टमध्ये आपल्याकडे ते प्रेम आपल्याला ते हवं असतं आणि नेमकं त्याच माणसा किंवा त्या मुलीकडनं हवं असतं, पण ते नेमकं घडत नाही. आणि आपल्याला हे नवीन, कारण आपण ब्रेकवर असतो किंवा आपलं भांडण झालेलं असतं, नवीन पर्सनकडनं आपण ते घेण्याचा प्रयत्न करतो, पण आपण रिअलाईज करतो नो यार दिस इज रॉंग, आणि आपण वी गो बॅक टू ओरिजिनल लव्ह. तर असंच मी उदाहरण का दिलं माहिती आहे का तुम्हाला, कारण अजून अशाच एका माणसाला त्याचं जे पूर्ण खानदानी लव्ह होतं किंवा त्याचं म्हणजे जे आपण ज्याला ओळखतं त्या माणसाला, ते मुळातच एका त्याच्या मोठ्या लॉंग स्टिंग अफेअरमुळे ओळखतो की अरे या माणसाचं याच्यावरच प्रेम असलं पाहिजे. पण त्याने आता तो ब्रेक घेतलेला आहे त्या पार्टनरबरोबर आणि त्याचं भलतीचकडे आता लक्ष गेलेलं आहे. आणि आय एम शुअर त्या माणसाचं भलतीकडे जे लक्ष गेलं आहे तो बंद करेल आणि तो परत त्याच्या ओरिजिनल प्रेमाकडे येईल. मी बोलतोय मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरेंबद्दल. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचा मुलगा. तर बाळासाहेब म्हणजे हिंदू सम्राट, हिंदू हृदय सम्राट, आपल्या सगळ्यांचे दैवत आणि कट्टर हिंदुत्ववादी, कट्टर म्हणजे बाबरी ज्यांनी पाडली किंवा बाबरीवर जे उभे होते त्यांचा, मला जर ते शिवसैनिक असेल तर मला त्यांचा अभिमान आहे हे म्हणणारे बाळासाहेब. आज त्यांचा मुलगा काय करतोय, आज मतदानासाठी, लोकसभेसाठी आज उद्धव ठाकरेंचे माणसं हे मुसलमान एरिया जे आहेत आमच्या मुंबईतले, तिथे त्यांची माणसं फिरतात आणि मतं मागतात आणि त्यांच्यावर म्हणजे त्यांचं प्रेम वर्षाव करतायत. म्हणून मला असं वाटतं कुठेतरी सोशल मीडियावर जनाब उद्धव ठाकरे वगैरे असं वाचण्यात आलं मला. आणि परवा तर ओवेसीने आम्ही ऐकलं की असा फतवाच काढला की सगळ्या मुसलमानांनी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडीला मतदान करावं. काय वाटत असेल म्हणजे कट्टर आयुष्यभर हिंदुत्ववादी, आणि आता मी माझी भूमिका बदलतोय का तर मतदान मला झालं पाहिजे. लोकसभा ठीक आहे, पुढे विधानसभा आहे. विधानसभेत माझं जेव्हा कॅन्डिडेट मुसलमान एरियात होईल तर उभा राहील, तर त्याला मतदान झालं पाहिजे. या उद्देशाने मला असं वाटतं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुसलमानांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात पाडतायत की काय असं वाटायला लागलेलं आहे. आणि मुसलमान तर मला असं वाटतं, मी तुम्हाला सांगू खरं, मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, पण मला ना त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. आज मला कोणीतरी सांगत होतं की त्यांचे लिव्हिंग कंडिशन्स अँड सिच्युएशन्स इतके खराब असतात. अनएम्प्लॉयमेंट आहे, एज्युकेशन नाही आहे, हालाकीची परिस्थिती आहे आणि ते बिलो पॉवर्टी लाईन, खूप मेजॉरिटी ऑफ लोक ते बिलो पॉवर्टी लाईन राहतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, अजून मला BMCचा कोणीतरी एक जण म्हणत होता की विक्रांत, जर तू 60% पेशंट्स बघितले आमचे BMC हॉस्पिटल्समध्ये जिथे फ्री इलाज असतो किंवा खूप कमी खर्चात असतो, कारण ते
मोठ्या ट्रीटमेंट्स घेऊ शकत नाही पैसे खर्च करून, तर तो 60% जो असतो तो मुसलमान असतो. आणि वाईट वाटतं त्या समाजाकडे. ठीक आहे, ते त्यांची भूमिका वेगळी आहे. काही पाकिस्तान दर्जीचे जे मेंटॅलिटीवाले त्यांना तर नफरतच केली पाहिजे, पण आणि मी कट्टर हिंदुत्ववादी आहे, पण त्यांच्याकडे बघून आहे ना कधी कधी असं हे वाटतं यार की असं का आणि हे जेव्हा पॉलिटिशियन्स यांचा फायदा घेतात ना मित्रांनो, तेव्हा मला फार अजून वाईट वाटतं. आणि ते मुसलमान परत त्यांच्या प्रेमातच पडतात, परत त्यांचं शोषण हेच लोक पॉलिटिशियन्स करतात. मग ते काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, कोणीही असो, त्यांच्यासाठी कोणी उभं राहत नाही हो मुसलमानांसाठी. तो एक ओवेसी ना, ओवेसी, आणि हे मी माझे शब्द नाही बोलत आहे बरं, ओवेसीनी आपल्या हे जेव्हा बिंग फुटलं होतं लोकसभेचं, त्याच्या आधी काही चॅनल्सला मुलाखती दिल्या होत्या, त्यात तुम्ही बघा, त्यात त्यांनी हेच वाक्य सगळे बोललेले आहेत की कसं मुसलमानांना, म्हणजे मुसलमान पण देशभक्त आहेत तो, माझे मित्र किती मुसलमान देशभक्त आहेत, पण मुसलमानांना अशी स्टेट ब्रदरली ट्रीटमेंटच दिली जाते. ठीक आहे, आज आपण या पिढीचे, म्हणजे मी माझ्या पिढीचं बोलतो, माझ्या मुलांच्या पिढीचं बोलतो, ते लोक थोडंफार समजतील. पण एक आहे, मला एक सांगा की ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरेला जो कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि त्याचे आजही जे समर्थक आहेत उद्धव ठाकरेंचे, ते आज कट्टर हिंदुत्ववादी आहेत. त्यांना जेव्हा लक्षात येतं की अरे आपल्याला मुसलमानांच्या एरियात जाऊन वोट मागायचं आहे, काय वाटत असेल हो त्यांना? का साथ नाही सोडली पाहिजे त्यांनी उद्धव ठाकरेंची? आय डोंट नो. आणि तुम्हाला अजून गंमत सांगू का, अख्ख्या महाविकास आघाडीमध्ये 48 सीटे लढतात ना, एकही मुसलमान नाही आहे. एवढंच जर प्रेम उद्धव ठाकरेंना किंवा राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला आहे ना, एक मुसलमान कॅन्डिडेट नाही देऊ शकले तुम्ही. शरद पवारांचा ना का तो मध्ये व्हिडिओ फिरला ह्युमिलेट करताना उद्धव ठाकरेंना, मला वाटतं शरद पवारांना लक्षात आलं उद्धव ठाकरेचं खोटं प्रेम, कारण त्यांच्याही पक्षाचे मतं कमी होतात ना असे मुस्लिम्स, त्यांनाही मग हे म्हणतात की अरे हा उद्धव ठाकरे आम्हाला उपयोग करतोय, तर तुम्हालाही उपयोग करत असेल. मग ते एनिवेज, पण आपल्याला काय करायचं. मला त्या भूमिकेवर वाईट वाटलं उद्धवजींच्या, की एवढं यार तुम्ही हिंदुत्ववादी, आज तुम्ही सेक्युलर बनायला निघालात. म्हणजे उद्या नशीब त्यांनी बाबरी पाडल्याचं वगैरे माफी नाही मागितली पाहिजे मुसलमानांना की बाबा माफ करा आम्हाला, आम्ही त्या काळी ते केलं, आम्हाला गरजेचं होतं. आज आपल्याला किती मोठा आधारवड होतं. ठाकरे म्हटलं की हिंदुत्व सेफ, आपल्याला सगळ्यांना वाटतं अजूनही, म्हणजे मला तर अजूनही वाटतं की जोपर्यंत राज ठाकरे वगैरे सारखे लोक आहेत तोपर्यंत आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तर असं आहे. आणि तुम्ही ओवेसीचे ते इंटरव्ह्यूज जरूर बघाल. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात ना तुम्हाला माहिती आहे, बांद्रामध्ये वर्षा गायकवाड जिथून लढतीये ना उज्ज्वल निकमांविरुद्ध, तर वर्षाताईंचं त्या जागेसाठी या महाविकास आघाडी किंवा काँग्रेसचे मोहम्मद आरिफ नसीम खान इच्छुक होते. आणि असं म्हटलं जातं बाबा कुठून तरी फार मोठा विरोध झाला त्या नावाला आणि त्यांना दिलं नाही गेलं, ती सीट नाही दिली गेली. याच्या मागे कोण असेल? कोणता हिंदुत्व माणूस तर नाही ज्याला नवीन मुस्लिम प्रेम झालेलं. पण असं आहे. तर मुसलमान लोकांना पण हे थोडंसं लक्षात आलं पाहिजे की अरे हे फेक लव्ह आहे, याला मी फ्लिंग म्हणतो ना, पण जे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं हे फ्लिंग आहे, हे संपेल. मी तर म्हणतो मुसलमानांनी ना काही जणांनी काही अंशाने मतदान केलं पाहिजे उद्धव ठाकरेंना. आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की उद्धवजी आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे, लोकसभेत पण केलं पाहिजे, विधानसभेत केलं पाहिजे. आणि विधानसभा ज्या दिवशी रिझल्ट्स येतात ना, लोकसभेचे 4 जूनला येतील आणि विधानसभेचे येतील, सगळ्यांना सगळं माहीत असेल की सेंटरमध्ये कोण आहे, इथे कोण आहे, राज्यात कोण येत आहे. तेव्हा ना ज्या मुसलमानांनी मतदान केलं आहे ना, त्यांनी उद्धव ठाकरेंकडे गेले पाहिजे की साहेब आता हे झालं ते झालं, आता हे माझी कामं आहेत, माझ्या समाजाची कामं आहेत, माझ्या एरियातली कामं आहेत, जरा सांगा तुमच्या आमदाराला, नगरसेवकाला, कोणाला किंवा तुम्ही करून द्या आमची कामं. तेव्हा उद्धव ठाकरे काय करतात ना, ही खरं गंमत आहे. तर माझं म्हणणं आहे की मुसलमान थोडे कन्फ्युज्ड आहेत, त्यांना कळत नाही की नेमकं भाजप आपलं की राष्ट्रवादी आपली की शरद पवार आपले की उद्धव ठाकरे आपले की एकनाथ शिंदे आपले, त्यांना कळत नाही की ओवेसी आपला. आता कोणी म्हणतो ओवेसी भाजपची ब टीम आहे, की आप म्हणजे जे अरविंद केजरीवालची पार्टी आहे ते आपले. शेवटी त्यांना की समाजवादी पार्टी आपली, तर अबू आझमी आणि ती गंमतच आहे की SP म्हटलं, समाजवादी पार्टी म्हटलं की त्यात मला जायचं नाही आहे. तर हे असे लोक येतात, वापरतात, मतदान घेऊन घेतात आणि नंतर मग विसरतात. हे
बघितलेलं आहे मी, कारण आजपर्यंत मी तर बघितलं नाही कोणत्या मुसलमान नेत्याला कोणत्याही पक्षाने खूप मोठं स्थान दिलेलं आहे. एखादं अब्दुल APJ कलाम असतात जे खरंच म्हणजे ते देशभक्त, आणि म्हणजे 99% मी तर म्हणतो मुसलमान आपल्याला देशभक्त आहेत, पण 1% ते जे असतात पाकिस्तान विचारांचे. पण यार म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांना सपोर्ट करणं आणि त्यांचे मतं मागणं आणि त्यांना आपल्याकडे रिझवणं हे थोडंसं मला काही डायजेस्ट झालं नाही मित्रांनो. म्हटलं हा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. आणि म्हणून बघा अमित शहा मला असं वाटतं सगळीकडे तेच म्हणतात, का उद्धव ठाकरे CAA सपोर्ट करणार की नाही तुम्ही? गंमत आहे अशी. बघूया काय होतं पुढे. अँड ह्या मुसलमानांनी थोडंसं आता स्मार्ट झालं पाहिजे. कोण आपल्याला वापरतंय, कोण आपल्याला खोटे प्रॉमिसेस देत आहे, कोण आशा दाखवत आहे, कोण खोटी आशा दाखवत आहे, हे त्यांना आता ओळखणं गरजेचं झालेलं आहे. आणि त्यात आमचे हिंदू हृदय सम्राट किंवा जनाब उद्धव ठाकरे हे खरंच आपले पालनारे आहेत का, हे त्यांनी डिसाईड केलं पाहिजे, इज व्हॉट आय फील. तोपर्यंत बघूया की काय होतं. लोकसभेचं आज बऱ्याच ठिकाणी मतदान आहे आणि बघूया काय होतं 4 जूनला, आणि मग तेव्हा परत येतो मी गप्पा मारायला. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.